शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून मी आता सर्वांच्या साक्षीनं जे मतदार क्रांतिकारक इतिहास घडवणार आहेत त्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन जिल्हा परिषदला काय 4 ठिकाणी उमेदवार आहेत, काय पंचायत समितीला आहेत, तर त्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जे आत्तापर्यंत मी गेल्या 25-30 वर्षापासून काम केलं, जनसेवा संघटनेत पण काम करत होतो, तर तळागाळातल्या शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्याला, गोरगरिबाला, दीनदलिताला, माता भगिनींना, भटक्या विमुक्तांना, अल्पसंख्याकांना, ओबीसीच्या लोकांना न्याय देण्याचं सातत्यानं मी प्रयत्न केलेला आहे, काम केलेलं आहे. तर ह्या शिवसेनेची निवड केली मी की जेणेकरून तळागाळातल्या लोकांसाठी स्वर्गीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळाच्या शेवटच्या टोकापर्यंत त्यांनी काम केलं. 95 साली भाजप शिवसेना सत्तेवर आली, त्याच्यानंतर 15-20 वर्ष जी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्तेवर आली, त्यांनी नियोजन केलं ना आत्महत्याचं, शेतकऱ्यांचं माझ्या प्रमाण वाढत गेलं. त्यामुळे ही सगळा अन्याय बघून आपल्या जनहित शेतकरी संघटनेचा जन्म झाला आणि तळागाळातल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी ही संघटना, ऊस बिल असो, पाणी प्रश्न असो, भीमा कारखान्याचे स्वतः डायरेक्टर असताना मी आंदोलन करून माझ्या शेतकरी बिलं, लोकनेते कारखाना असो, इतर कारखाने असो जिल्ह्यातले, भीमा कारखाना म्हणूनच नाही, मुन्नासाहेब माडकांच्या नेतृत्वाखाली आम्ही डायरेक्टर झालो, परंतु त्यांनी सुद्धा कधी मला बोलले नाहीत आंदोलन करताना. अगदी बरोबर आहे. एक मिनिट आपण अनेक शेतकऱ्यांची निवडणुकी लढवलेल्या आहेत, परंतु भैयासाहेब सुद्धा एक मॅनेज होणारे नेते आहेत असं आपल्याला बोललं जातं. थोडक्यात सांगा. आता मॅनेज होणारे नेते म्हणजे कसं आहे, चांगलं काम करणाऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्या भामट्याला मी आव्हान करतो म्हणणाऱ्याला, एक दिवस फक्त पाल टाकून तहसील कार्यालयाजवळ किंवा कुठल्या तरी कारखान्यावर बस. भैया देशमुख 4 महिने आझाद मैदानाला आंदोलन करायला बसला होता, कोट्यवधी रुपयाची बॅग आलेली, ती लात मारून महागारी हाकलली. माझा जिल्हा तडपडतोय, मुख्या जनावराला पाणी नाही, शेतकऱ्याची वाट लागलेली आहे. जिल्ह्याचं हक्काचं पाणी घेतल्याशिवाय वेळ प्रसंगी गोळ्या झेलेल, पण आझाद मैदान सोडणार नाही म्हणून राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांना, तत्कालीन मुख्यमंत्र्याला मी आव्हान केलेलं आणि अजितदादा पवारांना आव्हान केलेला कार्यकर्ता आहे. आणि अजितदादांनी मला ॲडजस्ट केलं असतं तर आत्मक्लेश झालं नसता. कारखान्याच्या बाबतीत आंदोलन केली नसती, मॅनेज झाला असतो तर मला कारखान्यावरती तिकीट दिलं नसतं, लोकमंगल कारखान्यावरती बसलो. परंतु बोलणाऱ्याचं तोंड झाकता येत नाही, मिटवता येत नाही. सूर्याला कुणी झाकण्याची हिंमत करू नये. हिरा अंधारात जरी टाकला तरी चमकतो. भ्रष्टाचारी भानगड नाही, कारण प्रत्येक लोकांना माहिती आहे भैया देशमुख आज बी देशमुख घराण्यात असताना साधी बॅग हातात घेऊन 2-3 किलोची पिशवी हातात घेऊन रस्त्यानं चालत जातो, एसटीनं सोलापूरला जातो. आणि पैसा एवढा मोठा हाणल्यावर मला फॉर्च्युनरमध्ये मला बी हिंड वाटते ना, माझ्या डोळ्यात धुरळा जाते मोटरसायकलीवर जातात. अगदी काळ्या काचा नव्हे तर काळ्या मातीत माझं काम आहे असं भैया देशमुख ठामपणे या ठिकाणी सांगितलं आहे. कॅमेरामन ईश्वर आंबटसह दादासाहेब नीळ, प्रजासेवा न्यूज, मोहोळ.